अन्न आणि औषध प्रशासनानं वर्ध्यातील प्रमुख गोरस भांडार संस्थेवरती अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली। वर्ध्याच्या गोरस भांडारावरती झालेल्या कारवाईनंतर इथले उत्पादक आणि विक्री बंद झालेली आहे। त्यामुळे शेतकरी, पशुपालक यांच्या दुग्ध व्यवसायाला फटका बसलाय। पशुपालनामधून मिळणारं दूध आता योग्य दरामध्ये विकावं तरी कुठे, असा सवाल उपस्थित होतोय। खासगीत कोणतीही डेअरी 42 रुपये लिटर इतक्या किमतीमध्ये दूध विकत घ्यायला तयार नाहीये। शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य किंमत देण्यासाठी परंपरा गोरस भांडाराची राहिलेली आहे। शतक पूर्ण करणाऱ्या या गांधीवादी संस्थेवरती बंद होण्याची वेळ आल्यामुळे पशुपालकांनी आपलं दूध विकण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडलेत, पण तरी देखील दूध विकलं जात नाहीये। त्यामुळे दूध खराब होण्याचा धोका तेवढाच वाढलाय। याचा आढावा घेतलाय आणि गोपालक यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। दूध उत्पादक जे आहेत, जे या गोरस भंडारमध्ये दूध आणायचे, त्यांच्या बाबतीत प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि आपल्यासोबत असेच एक गोपालक आहे, ज्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत की अडचण काय झाली, नेमकी कशा पद्धतीनं ही जी आता दूध विक्री होते तुमची, किंवा तुमचं दूध जे आहे ते आता तुम्ही कुठे वितरित करता, काय अडचणी तुमच्यापुढे निर्माण झाल्या, काय करता? आता म्हणजे कसं, आता आम्हाला प्रत्येक जागोजागी जाऊन नाही का घरोघरी दूध वाटावं लागू राहिलं। कधी खपते कधी नाही खपत, दूध फाटून जातात। तर याचं खूप मोठं नुकसान होत आहे आमचं। आणि गोरस भंडार जोपर्यंत चालू नाही होणार तोपर्यंत आमचं सगळं उत्पादकाचं हेच अडचण राहणार आहे। साधारण इथे किती गोपालक आहे जे हे दूध जे आहे हे या भंडाराला विकत होते? तरी असं 100-150 असणार। 9000 लिटर दुधाचं तिथे रोजचं टार्गेट आहे गोरस भंडारला। आणि लोकांना भरपूर अडचणी भोगाव्या लागू राहिल्या आता। म्हणजे कोणाचंच असं दूध नाही आहे का कोणी कुठे घरी राहू राहिलं, कोणाचं फाटतात कधी। ज्या दिवशी आता त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी दूध उघडलं तिथे। आता या दुधाचं तुम्ही काय करता नेमकं? आता जेवढं खपते तेवढं विकतो आणि बाकी समजा घरी नेऊन समजा ताक दही असं लावतो, राहते तसंच। आमचा खर्च पण नाही निघत या दुधातून, आता खूप काहीच खर्च नाही निघत। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। ज्या जागेवर संस्थेचं कामकाज चालू आहे ती भाड्याची जागा आहे। हे जागे भाड्याची असताना प्रत्येक गोष्टीचं कोणतेही हे काम करत असताना त्या जागा मालकांकडून परवानगी घ्यावी लागते। त्यांनी कोरोनाच्या पहिले संघावर एक केस टाकलेली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही जागा खाली करा, पण ते जागा आपण त्या याच्यासाठी अजूनही कामकाज इथे चालू आहे। जे काही त्यांनी स्वच्छतेचे मुद्दे दिले होते त्या याच्यामध्ये आम्ही सुधारणा करून त्याच्या मागे लागू। पण ही कारवाई करत असताना एक थोडीफार संधी द्यायला पाहिजे होती। त्यांचं असं म्हणणं होतं का 8 दिवस तुम्ही किंवा 15 दिवसात तुम्ही हे करा, नाही असलं तर 15 दिवसानंतर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। पण मला 52 वर्षाच्या काळात या गोरस भंडारच्या ज्या कुठली मला चुकी दिसलेली नाही। म्हणजे दूध घेत असतो, बासुंदी घेत असतो, पेढा झालं किंवा गोरसपाक झाला, आणि गोरसपाक बऱ्याचशा नातेवाईकांना सुद्धा देत असतो। आणि मी त्या ऑफिसला सुद्धा जात असतो बरेचदा कुपन घ्यायला, म्हणजे 52-50 वर्षापासून। पण मला इथे कुठेही अशी कमतरता तिथे अशी दिसली नाही। आणि त्यांनी जी अन्न औषध प्रशासन विभागाने जी कारवाई केली ती अत्यंत चुकीची आहे। त्यांना संधी द्यायला पाहिजे होती। त्यांना धरलं, त्यांना तिथे कुलूप लावून दिलं। कुलूप लावल्याने काय झालं, आता माझे इथे 4 दिवस झाले दूध येऊन नाही राहिलं। तसं आम्ही आता जवळपास 6 किलोमीटर 7 किलोमीटरवरून पिपरी मेघेवरून येतो, आणि जसं आम्ही 6 वाजता खाली होऊन जातो तसं आता आम्हाला इथे वेळ द्यावा लागते। आमची शेतीवाडीच्या आता कामी आल्या आहे सध्या, आणि त्याच्यामुळं आम्हाला तो नाहक त्रास सहन करावा लागतो जवळपास।